शब्दसिद्धी आणि शब्दसिद्धी या टॉपिकमध्ये आपण तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषिक शब्द या शब्दांचा वापर म्हणजे अभ्यास करणार आहे. पण याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, शब्दसिद्धीमध्ये फक्त 3 शब्द मोडतात, तत्सम, तद्भव आणि देशी. बाकी परभाषिक शब्दांचा आपण उगम शोधत नाहीत, फक्त ते वापरतो आपण. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जे देशी शब्द वापरतो त्यामध्ये ते नेमके तयार कसे झालेत, म्हणजे त्याचा उगम शोधता येत नाही कोणाचा, देश शब्दांचा. आता घोसाळ काय का म्हणायचं, काही कारण नाही. दगड काय, काही नाही कारण. मग देशी शब्दांचा आपल्याला उगम शोधता येत नाही, कारण का ते तयार का झाले, ते वंश परंपरेने तयार झाले. पण संस्कृत शब्द आपण उगम कसा झाला हे सांगू शकतो, कारण ते शास्त्रशुद्ध शब्द आहेत. ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा, शब्दसिद्धी म्हणजे काय, शब्द कसा तयार झाला याला शब्दसिद्धी असं म्हणतात. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आणि आता पुढचा प्रश्न या ठिकाणी शब्दसिद्धीमध्ये, कोणती याची लिंक युट्यूबला ठेवू का, काय करू, काय करायचं तुम्हाला, कशाची लिंक टाकायची याला युट्यूबला? ठीक आहे. युट्यूबला लिंक टाकायची. ठीक आहे. ठीक आहे ना. पेपर सोडवायचं कसं सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. पेपर सोडवायचं कसं याचं सांगतो आणि युट्यूबला पण लिंक टाकून देतो. आज घेणार आहे मी. पेपर सोडवताना काळजी कोणती घ्यायची त्याबद्दल हे करतो. आणि आज मिक्स प्रॅक्टिस येतो, मराठी आणि इंग्लिशची दोन्हीची पण. 60 मार्कांची तयारीची थोडक्यात एक प्रॅक्टिस घेऊन टाकतो. ठीक आहे. व्याख्या. तर शब्दसिद्धी, शब्द कसा तयार झाला आहे, शब्द कसा तयार झाला आहे म्हणजेच शब्दाची उत्पत्ती कशी झाली आहे याला शब्दसिद्धी म्हणतात. शब्द कसा तयार झाला आहे याला शब्दसिद्धी असं म्हणतात. ओके, ठीक आहे. मी घेतो ना आज घेतो ना आज एक साधारणतः परत पुन्हा एक मिक्स प्रॅक्टिस तुमची घेऊन टाकतो. मिक्स प्रॅक्टिस म्हणजे प्रत्येकाचे 5-5 प्रश्न घेऊन टाकतो जे आतापर्यंत विचारले त्याच्यावरती. ठीक आहे. तर ही रिव्हिजन तुम्हाला फायदेशीर ठरेल. आज घेऊन टाकतो. पुढचा मुद्दा आहे की शब्दसिद्धी. आता शब्दसिद्धी म्हणजे काय? आता शब्दसिद्धी म्हणजे एका शब्दापासून अथवा धातूपासून अन्य शब्द तयार केल्याला शब्दसिद्धी असं म्हणतात. एका शब्दापासून तयार झालेले अन्य शब्द एका शब्दापासून तयार झालेले अन्य शब्दाला शब्दसिद्धी असं म्हणतात. आणि उत्पत्ती म्हणजेच काय? आपल्या भाषेत आलेले शब्द नेमके कुठून आले त्याला उत्पत्ती असं म्हणतात. आपल्या भाषेत आलेले शब्द नेमके कुठून
आपल्या भाषेत आलेले शब्द नेमके कुठून आले आहेत, आले आहेत याचा अभ्यास करणे. आपल्या भाषेत आलेले शब्द नेमके कोणत्या भाषेतून आले त्याचा अभ्यास करणे याला म्हणतात व्युत्पत्ती. शब्दसिद्धीमध्ये कोणत्या 3 प्रकारच्या शब्दांचा समावेश होतो? हा प्रश्न महत्वाचा आहे. शब्दसिद्धीमध्ये फक्त 3 शब्द आहेत आणि हे शब्द कोणते आहेत मग पहा. पहिला तत्सम, दुसरा तद्भव आणि तिसरा देशी. 3 शब्द आहेत तत्सम, तद्भव आणि देशी. ह्या 3च शब्दांचा आपण वापर करतो आपल्या शब्दसिद्धीमध्ये. बाकी परभाषिक शब्द आपण याच्यात वापरत नाही. शब्दांची वर्गवारी. आता शब्दांची वर्गवारीमध्ये तत्सम शब्द म्हणजेच काय? मूळ संस्कृत शब्द उच्चारात फरक न झालेले. पहा, उच्चारात फरक न झालेले मूळ संस्कृत शब्द याला म्हणतात तत्सम. मराठीत येताना ज्या संस्कृत शब्दांच्या मूळ रूपात बदल झाला आहे असे शब्द. मराठीत येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल झालाय असे शब्द आणि मूळ संस्कृत शब्द. आता मूळ संस्कृत शब्द समजा पिता हा शब्द आहे, हा मूळ शब्द आहे. पण तद्भव शब्द काय? आता गृह हा शब्द आहे, गृह आपण त्याला घर म्हणतो, हा बदल झाला, हा तद्भव शब्द आहे आणि हा तत्सम शब्द आहे. आपल्याला जे शब्द बोलता येत नव्हते ते शब्द आपण बदलून उच्चारले त्याला म्हणतात तद्भव शब्द. ओके, ठीक आहे. आता देशी शब्द म्हणजे काय? मूळ महाराष्ट्रीयन लोकांच्या बोलीतील शब्द. मूळ महाराष्ट्रीयन लोकांच्या बोलीतील शब्द याला काय म्हणतात? देशी शब्द. मग जसं घोसाळे, मूळ महाराष्ट्रीयन लोकांच्या बोलीतील शब्द याला म्हणतात घोसाळे. जसं घोसाळ्यानंतर दगड हे शब्द येतं, हे काही आपल्या भाषेतले येतात, यांचा उगम सांगता येत नाही, कुठून आलेत, कसे आलेत, काय 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 सांगता येत नाही. स्वदेशी शब्द. स्वदेशी शब्द संस्कृत व देशी सोडून भारतीय भाषातून आलेले शब्द. भारतीय भाषेत आलेले शब्द जसं कानडी, गुजराती, कानडी गुजराती. विदेश शब्द भारतीय भाषा सोडून इतर अरबी, फारसी. पुढचा परभाषी शब्द संस्कृत व देशी सोडून इतर सर्व शब्द. संस्कृत व देशी सोडून इतर सर्व शब्द परभाषिक मध्ये मोडतात. मुलांनी आज्ञा पाळावी, पण कोणत्याच्यातले? कोणत्याच्यातलंय? कोणत्या नावाला अंडरलाईन आहे? मुलांनी आज्ञा पाळावी, आज्ञाला आहे का मुलांनी? मुलांनी जर असेल तर तृतीय आहे, ती तृतीया. तत्सम शब्द संस्कृत मधून
मराठीत येताना उच्चारात फरक न झालेले शब्द. संस्कृतमधून मराठीत येताना उच्चारात फरक न झालेले शब्द. झालं. संस्कृतमधून मराठीत येताना उच्चारात फरक न झालेले शब्द. तत्सम शब्दांचे स्वरूप पुढील प्रमाणे असते. पुर्या, क्रम, गर्व, राष्ट्र, दुःख, पंडित, कृपा, संधियुक्त सर्व शब्द. आता तत्सम शब्द ओळखायचे कसे? तत्सम शब्द नाही, वाक्य आज्ञार्थी जरी असलं तर मुलांनी हा जो शब्द आहे तर तो शब्द संबोधन नाही, तो शब्द त्या वाक्याचा पार्ट आहे. तर विद्यार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य नाही. मुलांनी आज्ञा पाळावी विद्यार्थी वाक्य, आणि विद्यार्थी वाक्याला कर्ता असतो. मुलांनी खाली बसावे, पण मुलांनो खाली बसावा या वाक्याला कर्ता नाही. मुलांनो हे संबोधन आहे. आज्ञार्थी वाक्यात तुम्ही खाली बसा असा तुम्ही करता असतो. त्याच्यामुळे ते वाक्य जे त्यात करता येतो कोणता? मुलांनी आज्ञा पाळावी, मुलांना पाळायची ती आज्ञा. आणि म्हणून मुलांनी हा जो शब्द आहे हा शब्द या ठिकाणी तृतीयमध्ये. ठीक आहे. तत्सम शब्दाचे स्वरूप पुढील प्रमाणे असते. ही आडवी रेषा, तिरपी रेषा, रफार, फनगड्या, विसर्ग, अनुनासिक, रू आणि संधियुक्त शब्द. जर तुम्हाला या शब्दामध्ये अशा प्रकारच्या खुणा जर दिसल्या तर 100% ते तत्सम शब्द असतात. आता हे एवढी मोठी यादी मग पाठ करायची का? नाही पाठ करायची. खानाखुणा लक्षात ठेवा. जमलं तर जमलं, नाही जमलं. कारण एवढे शेकडो शब्द पाठ होत नसतात. वाचून वाचून कळतात. शुद्ध शब्द संस्कृत मधले असतात आणि गावरान सगळे शब्द मराठी मधले असतात, देश शब्द असतात. राजा, उमेश, संधी, संत या ठिकाणी आपण असं लिहू शकतो संत. निस्तेज संधी, जगन्नाथ संधी, कवी, गंध हा न नळाचा आपण असं लिहू शकतो. दर्शन, रफार लक्षात ठेवा. उमेश संधी, स्वामी. आणि एक लक्षात ठेवायचं, संस्कृत शब्द हे शक्यतो जोडाक्षर युक्त असतात बरेच शब्द, आणि देश शब्दामध्ये बहुतेक करून जोडाक्षरच नाहीत पहिली गोष्ट. ठीक आहे. नाही ते तृतीय आहे, ते चुकून झालंय. ते चुकून झालंय. ते 2 प्रश्नांचे उत्तर चेंज झाले. ते तृतीय आहे. ते चुकून झालंय त्याच्यात. ते मला माहिती आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तृतीय आहे त्याची. ठीक आहे. ते चुकून झालंय. झालं. हो, मी सांगितलेलं आहे. ते चुकून झालंय. ते दुरुस्त केले. ते दुसऱ्या एडिशन मध्ये आपण दुरुस्त करतो. असे 2-4 प्रश्न येतात. इतिहासाचे 1-2 येतं आणि मराठीचे 2 येतं. ते त्यांचे उत्तर हे झाले. कारण एवढं मोठं पुस्तक 1240 पानांच्या पुस्तकामध्ये थोडाफार काहीतरी गोंधळ होणारच ठरला. ठीक आहे. उमेश, स्वामी, मंदिर, तिथी, सूर्य, रफार, संधी, रू, मधु, पिंड, उत्तम, संधी, सूत्र, त्र, रू, कविता, अब्ज, संधी, वृक्षरू, कलश. हा शब्द IMP करा बरं का. यालाच आपण कळस म्हणतो. कलशलाच आपण काय म्हणतो? कळस म्हणतो. ओके, ठीक आहे. पिता, कार्य, रफार, देवर्षी रफार, महर्षी रफार, भोजन, अभिषेक, प्रातःकाल, विसर्ग, ग्रंथ, तिरपेरेषा, होम, रू, उपकार, यद्यपि, संगती, संधी, दंड, निर्माल्य, रफार, पुत्र, तिरपेरेषा, संसार, संधी, परंतु हा शब्द IMP करा. सन्मती, संधी, श्राद्ध, तिरपेरेषा, गुरु. हा शब्द IMP करा बरं का. गुरुला जर पाहिलं उकार असेल तर तो शिक्षक आहे, आणि गुरुला दुसरा उकार असेल तर शिक्षक आणि जनावर असे 2 अर्थ होतात त्याचे. आकाश, भीती, भूगोल, IMP, गायन, संधी, घंटा, नृप, रू, जल, IMP, पाप, गणेश, संधी, प्रित्यर्थ, संधी, अश्रू, तिरपेरेषा, पुण्य, धर्म, रफार, पत्र, तिरपेरेषा, भगवान, सभ्य, पुरुष, प्रसाद, तिरपेरेषा, बुद्धी, जोडाक्षर, भोजन, वांगनिश्चय, संधी, मंत्र, तिरपेरेषा, कन्या, IMP, विद्वान, संधी, यथामती, IMP करा. तट्टिका, IMP, प्रकाश, तिरपेरेषा. पुढचा मुद्दा आहे सत्कार, संधी, नैवेद्य, गीता, कलश, वृक्षवल्ली, रू, नदी, देवालय, संधी, विश्राम, तिरपेरेषा, लीला, क्लेश, जोडाक्षर, अहंकार, विभूती, तारा, ऋण, रू, भगिनी याचं बहीण होतं, राज्य, भेटवस्तू,
शिशिर, समर्थन, तिरपी रेषा, वरती रफार, राज्य, सेना, विचार, दान, शिरीष, नयन, संधी, विचार, पत्नी, जोडाक्षर, तर्क, रफार, वैश्वानर, हे संधीचा प्रकार आहे. विभावरी, पुष्प, तर्क, रफार, मूर्ख, रफार, दुष्ट, हा पण संधीचा प्रकार आहे. पूजा, कर्म, रफार, उत्सव, संधी, दुष्ट, जोडाक्षर, डबल झालाय तो, विष, विनंती, आणि याचा तद्भव शब्द काय होतो माहिती का, विनती. कार्य, रफार, दुष्परिणाम, संधी, विभूती, दही, शिखर, लीला, क्लेश, आणि क्लेश याला म्हणतात कष्ट, आणि क्लेशला इकडे आपल्याकडे कष्ट म्हणतात, ओरिजिनल कष्ट आहे, आणि त्याला आपण किळस म्हणून सुद्धा वापरतो. किळस, कष्ट आहे तो शब्द. तर हे सगळे शब्द तुम्हाला तिरप्या तारप्या रेषा दिसतील, हे सगळे शब्द तत्सम शब्द येतात, सगळे तत्सम शब्द. आता तद्भव शब्द म्हणजे काय, संस्कृत मधून नाही, महर्षीचं आयोगाने दिलेलं उत्तर असे, महर्षी उत्तर असे असं, कारण हा शब्द आता आपण दीर्घ लिहितो, आयोगाचं उत्तर हे बरं का, पण शुद्ध शब्दामध्ये वाळिंबे सरांच्या पुस्तकात त्याचं उत्तर असं दिलंय, महर्षी. आणि ऍक्च्युली हा शब्द आता दीर्घ लिहितात, आपल्याकडे पुरावा आहे त्याचा, आपल्याकडे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये याचं उत्तर महर्षी दिले, वेलांटी दुसरी महर्षी, त्याची वेलांटी पहिली येऊ शकत नाही, इकारांत शब्द येतं ते दीर्घ आहेत, लक्षात ठेवा. आता हा प्रश्न वादाचा होऊ शकतो, कारण वाळिंबे सरांच्या पुस्तकात वेलांटी पहिली दिली आणि आयोगाचं उत्तर दुसरी वेलांटी, याचं उत्तर तुम्हाला आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत पण सापडेल, दुसरी वेलांटी. ठीक आहे, हा वाद आहे, लक्षात ठेवा. माझ्या पुस्तकात मी दुसरी वेलांटी दिली आयोगाप्रमाणे. ठीक आहे, आता पहा तद्भव शब्द संस्कृत मधून मराठीत येताना, संस्कृत मधून मराठी येताना शब्दाच्या उच्चारात फरक होतो. भगिनी, आता पहिला शब्द आहे भगिनी, राजर्षी तो वेलांटी दुसरी असते, दुसरी वेलांटी राजर्षी शब्द, राजर्षी शब्द दुसरी वेलांटी, ते वाळिंबे सरांच्या पुस्तकात पहिली दिली, पण आयोगाचं उत्तर दुसरी वेलांटी त्याचं, आलं लक्षात. जसं कवीची वेलांटी मूळ शब्द पहिली वेलांटी आणि इकडे दुसरी वेलांटी, प्रीतीची वेलांटी पला दुसरी आणि तला दुसरी, तसा प्रकार येतो. राजर्षी वेलांटी दुसरी असते, आयोगाचं उत्तर दुसरी वेलांटी, तुम्ही दुसरीच उत्तर द्यायला पाहिजे, पण आला तर याच्यात वाद होऊ शकतो, हा कोर्टात जाईल बरं का प्रश्न जर आला तर, म्हणजे कोणाचं बरोबर मानायचं याचं काही सांगता येत नाही, माझं मत आहे दुसरी वेलांटी त्याचे. ठीक आहे, आता भगिनी हा शब्द आहे, याचं मराठीमध्ये रूपांतर होतं बहीण, त्याप्रमाणे श्वसूर सासरा, बदल झाला, देवालय देऊळ, मरकट माकड, पद पाय, कर्म काम, तृणतन, सर्प साप, शर्करा साखर, पश्चाताप, पस्तावा, अग्नी, आग, अज्ञानी, अडाणी, कंटक, काटा, पय, पाणी, दुग्ध, दूध, हस्त, हात, ग्रास, घास, अश्रू, आसू, अंध, आंधळा, क्षेत्र, शेत, पंख, कोमल, कोवळा, पर्ण, पान, श्वश्रू, सासू, अंजुली, ओंजळ, उद्यम, उद्योग, धूम्र, धूर, पेटिका, पेटी, तक्र, ताक, विनती, विनंती. आता पहा, मग आपल्या शब्दामध्ये, ठीक आहे, आपल्या
रेकॉर्डेड लेक्चर म्हणजे कसं? नाही, मला मला नाही कळालं. रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह मध्ये चालू ठेवलं कसं? काही प्रॉब्लेम येतो तुम्हाला? म्हणजे काही दिसतंय, वेगळं दिसतंय का? रेकॉर्डिंग लेक्चर लाईव्ह मध्ये चालू ठेवलं म्हणजे मला नाही कळालं. काही काही दुसरं काही टेक्निकल एरर आहे तुम्हाला? दुसरं काही लेक्चर दिसतंय का एखादं? काय दिसतंय? काय प्रॉब्लेम काय मला सांगा ना. मग तुम्हाला मानसिक त्रास होतोय का मला सांगा? तुम्हाला असं अचानकपणे काही भास होतोय का वेगळा? का मी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून तुम्हाला मानसिक त्रास होतोय? काय नेमकं उद्देश काय तुमचा मला सांगा. आ सांगा बरं जरा मुलांनो. मी तुम्हाला मानसिक त्रास होतोय का काय होतं नेमकं? ठीक आहे, पहा तुम्ही काय ते. ठीक आहे. झालं. ऍक्च्युली तुम्हाला काल पण विचारला होता आद्य कीर्तनकार कोण आहेत. तर आद्य कीर्तनकार मराठीमध्ये नामदेव म्हणून ओळखतात त्यांना. नामदेव, नामदेवांना म्हणतात आद्य कीर्तनकार. नामदेवांचं नाव आहे ते. ठीक आहे. आणि जर तुम्हाला जर पुराणांचा विचार जर केला, पुराणांचा, तर मग मात्र नारद आहे. नारद पुराणामध्ये आद्य कीर्तनकार म्हणून नारद येतं आणि आधुनिक लँग्वेजमध्ये आद्य कीर्तनकार म्हणून नामदेव येतं. मग नारद हे आद्य कीर्तनकार येतं ते पुराणानुसार येतं आणि आपल्या आधुनिक साहित्यानुसार नामदेव येतं. मग तुम्ही ठरवा आता काय ठेवायचं ते, ठरवायचं ते. म्हणजे मी त्याच्यात नाही काही सांगू शकत. नारदांना म्हणतात आद्य कीर्तनकार, पण आद्य कीर्तनकार आपण त्यावेळेस नव्हतोच ना. ज्यावेळेस नारद होते त्यावेळेस नामदेवांच्या कालखंडात आपण येतं म्हणून नामदेवाच्या कालखंडात मग तेच आपल्या आद्य कीर्तनकार लागतील. ठीक आहे. हो, आद्य कीर्तनकार नारद जर दिलं, नामदेव जर दिलं तर नारद लिहा, आणि नारद नाही दिलं तर नामदेव लिहा. संत नामदेव. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे कर्ण. याला म्हणतात कान. कान, चक्र, चाक, मूल, मूळ, मस्तक, माथा, चंचू, चोच, नील, निळा, मार्जर, मांजर, भ्राता, भाऊ, शीर्ष, शीर, विश्राम, विश्रांती, कुठार, कुऱ्हाड, शाला, शाळा, उरण, वन, वृश्चिक, विंचू, विंचू, ग्राय, गाय, दीप, दिवा, धर्म, घर्म, घाम. घर्माचं काय होईल? घाम. घर्म, घाम. त्यानंतर मस्तक, माथा. माथा, गोस्वामी, गोसावी. काष्ट, काठी. वृद्धी, वाढ, वृद्धी, वाढ. हे सगळे शब्द झालं. पा अरण्य, रान, पृष्ठ, पाठ, पृष्ठपाठ, मक्षिका, माशी,
पुत्र पूत, स्मशान मसन. आणि मसन म्हणजे काय? मसण. मसण तर मसन जोगी असतात ना, स्मशान, स्मशानचं मसन होतं, मसन वाटा. रंगोली का रांगोळी. क्लेश कष्ट, मृदू मऊ, राज्ञी राणी, मुष्ट मूठ, पुष्प फूल, गुड गुळ, प्रीती प्रीत, कलश कळस. सगळे शब्द बदललेत. व्याघ्र वाघ, गृह घर, तृष्ण तहान, तैल तेल, करपास कापूस, काक कावळा, कार्य काम, कार्य काम. ओके, ठीक आहे. आता पुढचा मुद्दा, कर्म काम, तिल तीळ, जामरातू जावई, मिथुन मेहुना, राज्ञी राणी, कच्छप कासव, हरिद्रा हळदी हळदी, भ्रुकुटी भुवई, वर्ण वन वान वान, स्नुषा सून, चित्रक चित्र, वत्स वासरू वासरू, मकर मगर, धवळ ढवळा ढवळा, चर्म चामडे, भ्रातृजा भावजई भावजई, ननंद्रू ननंद, नप्तृ नातू, मत्स्य मासा, वट वड, कर्पूर कापूर, कर्पूर कापूर. सगळे शब्द. देवकुळ म्हणजे देऊळ सुद्धा. देवकुळला पण देऊळ आहे, देवालय पण देऊळ आहे, दोन्ही पण आहेत, काहीच अडचण नाही. दोघांचं पण ते देवालय आणि देऊळ एकच आहे. देवकुळ पण देवळाच म्हणतात. नंतर पुढे येईल असते तुम्हाला. तिलक टिळा, वरान्न वरण, मार्जर मांजर, भित्ती भिंत, जीर्ण जुना, वल्ली वेल, हृदय. आता हृदय या शब्दाचा अर्थ थोडासा वेगळाच आहे. हिया, त्याने मनाचा हिया केला म्हणजे हृदय केलं, छाती केली, त्याचा अर्थ हिया होतो शब्द हिया. षष्टी सट, सट म्हणजे षष्टी साजरी करतो. रंगवल्लिका तेच आहे रांगोळ, रांगोळी. मंडप मांडव, पलाश पळस, शिला शीळ, पश्चाताप पस्तावा, स्कंद खांदा, देवकुळ देऊळ. देवकुळ सुद्धा देऊळ आहे बरं, लक्षात ठेवा. हा प्रश्न तुम्हाला देवालय पण देऊळ आहे आणि देवकुळ पण देऊळ आहे, दोन्हींचा अर्थ एकच आहे. त्याला दोन नाही पण काय. हा देवकुळ कुळ असतं, ते देवकुळ देऊळच आहे तो शब्द. धोत्र धोतर धोतर, कुंकुम कुंकू कुंकू, गर्धब गाढव, देवालय देऊळ, द्वार दार, खरपर खापर, योगी जोगी, वृषभ बैल, मृदा माती. भरपूर शब्द घेतलेत, भरपूर. त्यानंतर तत्सम शब्दापासून तयार झाला तद्भव शब्द, यात बऱ्याचदा अर्थाचा बदल झाला असतो. आता तत्सम शब्द येतं आणि तद्भव शब्द त्यांच्यात बऱ्याचदा अर्थाचा बदल होतो. अर्थाचा बदल होतो म्हणजेच काय होतो, आपण याच्यात वेगळाच अर्थ घेतो. तत्सम वेगळा अर्थ असतो आणि तद्भव वेगळाच असतो. हो, वाम कुक्षी असते आणि शतपावली असते. जेवणानंतर शतपावली असते, दुपारी वाम कुक्षी असते. छोट्या माणसाला वामन मूर्ती म्हणतात. ठीक आहे. कलश कळस, क्लेश आणि किळस. आता लक्ष द्या, कलश हा शब्द आहे, त्याचा अर्थ होतो तांब्या.
कलशचा अर्थ होतो तांब्या, तांब्या, आणि कळस मंदिराचा, मंदिराचा. क्लेश याचा अर्थ होतो कष्ट, कष्ट, आणि याचा आपण अर्थ घेतो किळस, घाण. म्हणजे आपण तिकडे वेगळा अर्थ घेतला, इकडे वेगळा अर्थ घेतला. याचा अर्थ तत्सम शब्दाचे आपण तद्भव शब्द जर केले तर मराठीमध्ये आपण त्याचे अर्थ सुद्धा वेगळे घेतलेत बरेचदा. आता देशी शब्द, आता या शब्दामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट गावरान शब्द असतात आणि याच्यामध्ये शुद्धता म्हणजे एकदम असे हाय फाय शब्द नसतात, साधे गावरान शब्द असतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यात एक सगळ्यात मोठं लक्षण आहे, जोडाक्षर नाही, विसर्ग नाही. जोडाक्षर नाही, विसर्ग नाही, रूपन नाही, कोणतेच नाही. झालं. याच्यामध्ये देशी शब्द, मग देशी शब्द भानगड काय? तर बाळांनो, देशी शब्द म्हणजे आपण आपल्या मूळ आदिवासी स्वरूपात ज्यावेळेस आपण राहत होतो त्यावेळेस आपण जे शब्द तयार केले किंवा पूर्वजांनी केले त्याला देशी शब्द म्हणतात. मूळ महाराष्ट्रीयन लोकांच्या बोलीतील शब्द, मूळ महाराष्ट्रीयन लोकांच्या बोलीतील शब्द, मूळ महाराष्ट्रीयन लोकांच्या बोलीतील शब्दाला म्हणतात देशी शब्द. याच्यामध्ये घोडा, अवकळा, ओटी, अबोला, गुडगा IMP, पोट, लाजरा, कंबर, लूट, ढेकून IMP, वांगे, वेढा, पीठ IMP, अंघोळ, झोप IMP, रेडा IMP, गार, चिमणी IMP, उडी, झाड, खुळा, लाकूड, बोका, शेतकरी, फटकळ, दगड IMP, उन्हाळकी, वेडा, धपाधप, रोग. त्यानंतर डोळा, पोरकट IMP, धोंडा IMP, डोके. त्यानंतर आजार, आजार, ओढा. याच्यामध्ये येणारे सगळे शब्द कुठेही तुम्हाला जोडाक्षर दिसणार नाही, कुठेही तुम्हाला जोडतोड दिसणार नाही, जोडाक्षर नसणारे, रफार, विसर्ग, खाली रू जोडलेले शब्द बहुतेक करून याच्यामध्ये नसतात. नाही, क्लेशचा अर्थ आपण आता अलीकडच्या काळात भांडण पण घेतो ना, क्लेश त्याचा अर्थ भांडण पण घेतो ना. आता मी तुम्हाला एक गंमत सांगू, खचित हा शब्द आहे, खचित हा शब्दाचा अर्थ आपण क्वचित असं घेतो आणि तो खरा खचित काय माहिती आहे का, स्पष्टपणे निश्चितपणे त्याचा अर्थ असा आहे, तरी पण आपण तो अर्थ घेतो. आता क्लेश झाला, हा तंटा किंवा वादविवादाला सुद्धा शब्द वापरतात, त्याला ध्वन्यार्थ म्हणतात. एका शब्दाला अनेक अर्थ असणं, ठीक आहे. फटकळ, रोग आणि ओढा. झाड हा शब्द डबल झालाय, लक्षात ठेवायचा. पुढे याच्यामध्ये परत येणारे सगळे शब्द जे येतं हे सगळे शब्द कुठे जोडाक्षर नाही, एकदम साधे सिंपल शब्द येतं. ओके, ठीक आहे. पा, चोर, उतरंड, चिखल, पोळी, अदकोस, मुलगा, कुटाणा, ढोपर आणि रेडकू. उतरंड विचारलंय, सगळे शब्द आपले मराठीतले शब्द येतं. त्यानंतर वारकरी, ओसरी, हाड, मुस्कट, कचरा, मुलगी, अवकळा, खुंटा, पिलू, मळकट, डहाळी, पोपट, पाऊस, वारकरी, नाजूक, चिखल, लाकूड, लाकूड डबल झालाय म्हणा, लाडू, धड, बाजरी, हत्यार IMP, डिंक, तेलकट, कांजी, वडील IMP, सरपण, दागिना, ओटा, जोंधळा, उजेड, चोर, काकवी, सोवळे, तिफन, रांजण, भंगार, लुगडे IMP, खेटर, राघू, लोटी, बाप, खुळखुळा, मुस्कट, चाळणी, खवाटा, डोंगर, घोसाळे, लेकरू, पेंडी, आत्या, पवाडा IMP, थोबाड आणि खोकला. आता लक्षात ठेवा, जे तुम्हाला आलेत ते शब्द या ठिकाणी काय केले, अंडरलाईन करून दिलेत. सगळ्या शब्दात तुम्हाला कुठं जोडाक्षर दिसतात, सगळे शब्द कसे येतात, एकदम साधे आपले गावरान मराठी शब्द येतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, या टॉपिक वरती ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला त्यावेळेस हा टॉपिक फक्त आणि फक्त माझ्या पुस्तकात होता, बाकी कोणाच्याच पुस्तकात नाही. आणि याच्यावरती 2 प्रश्न आहेत आतापर्यंत. आता हे प्रश्न कसे येतात,
संस्कृत शब्द, प्राकृत शब्द आणि तद्भव शब्द लक्षात ठेवा. हे पण वापरात येतं आणि हे पण वापरात येतं. डायरेक्ट उडी मारली अशी मधला गॅप घेऊन, याला म्हणतात खालील शब्द प्राकृत बरोबर मूळ तत्सम स्वरूपातही वापरले जातात. म्हणजे हा प्राकृत शब्द अपभ्रंशी होऊन हा असा झाला. हा पण वापरतात आणि हा पण वापरतात, दोन्ही पण वापरतात. हो, थोबाड तुमचा विदर्भातला शब्द आहे, पण तो इकडे पण वापरतात. थोबाड इकडे कर, थोबाड फोडीन, थोबाड चांगलं रंग होईल तुझं, हे अशा प्रकार म्हणतात. ते थोबाड म्हणजे तोंड असतं, त्याला थोबाड म्हणतात. हृदय, आता हृदय हा जो शब्द आहे याला म्हणायचे ही प्राकृत भाषेमध्ये ही ही आणि आता त्याला म्हणतात हिया. हिया हा पण वापरते ना, हा पण वापरते, पण ऍक्च्युली आपण हृदयच वापरतो, कारण ग्रामीण भागात जुने लोक हिया वापरत होते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे देवकुळ. देवकुळला म्हणतात दे उळ, दे उळ, दे उळ, दे उळ, आणि याच काय झालं सांगा, देऊळ. नंतर हा शब्द झाला देऊळ, दे उळ आणि देऊळ. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे अग्नी. अग्नीची आगी, आगी. त्यानंतर झालं आग. भाजन, आता भाजन हा शब्द आहे, भाजनला केलं भान आणि नंतर भान केलं, भान नंतर केलं भान. कार्य, आता कार्य हा जो शब्द याचं केलं कज्ज आणि याला केलं काज, कज्ज आणि याला केलं काज, आणि म्हणून एक शब्द तयार झाला कामकाज. कामकाज, याच्याला हा शब्द येतो कामकाज. काम आणि काज तेच आहे, त्याचा अर्थ दोन्हीचा अर्थ कार्य, लक्षात ठेवा कामकाज मध्ये. रिक्त, मग रिक्त जर असेल त्याचं रिक्त आणि रिता, रिक्त त्याचं होतं रिता. त्व, तुम, तुम, तुम आणि याचं तू. भगिनी हा एक शब्द आहे भगिनी, तर भगिनीचा होतं बहिणी आणि बहीण, बहिणी आणि याचं केलं बहीण. भवतू, याचं होदू, होदू, याचं होऊ. वृत्त हा एक प्रश्न आहे, वृत्त, तर वृत्त रुख आणि रुख, रुख आणि रुख झालं. दीपयष्टी, दिवयटी, दिवटी. प्रसाद, प्रसाद, पसा, पसा आणि इकडं पसाय, म्हणून ज्ञानेश्वरांनी म्हणलं पसाय दान म्हणजे प्रसाद दान. पसाय शब्द हा तुम्ही लक्षात ठेवू नका, कारण हा टॉपिक थोडासा राजेशिव आणि कंबाईनच्या टाईपचा आहे. हे काही लक्षात ठेवू नका तुम्ही, म्हणजे ते खूप मोठ्या परीक्षेसाठी विचारला येतो प्रश्न. आतापर्यंत ते कंबाईनलाच विचारला गेले, राजेशिव दोन प्रश्न याच्यावरती येतात. हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. आता आपण शब्दसिद्धीमध्ये तत्सम तद्वानी देश शब्द पाहिले. आता जो टॉपिक सुरू होत आहे त्या टॉपिकचं नाव आहे परभाषिक शब्द. आणि परभाषिक शब्द हे कोणत्या भाषेतले येतं, तर कानडी आहेत, अरबी आहेत, फारशी आहेत, पोर्तुगीज येतं, तेलुगू, तमिळ, गुजराती ह्या प्रमुख भाषा आहेत, आणि इंग्रजी. आपण सर्वात जास्त सध्या कोणते प्रश्न उचललेत माहिती आहे का इंग्रजी मधले? आपण एकदा सुरुवातीला संस्कृतमध्ये उचलले होते, आता संस्कृत टाकून दिली, आता इंग्रजी सुरू केलं. आपण चोराचोरीचेच काम चालू आहेत सगळे आपल्याला. म्हणून पूर्वीच्या काळी जे शब्द संस्कृतमधून आपण घेतले, आता त्या शब्दाला रिप्लेस करायला लागलो आपण इंग्लिश मधले. आता खेडेगावातल्या बाया सुद्धा बशी, कप, डिश, प्लेट, त्यानंतर सायकल, मोटरसायकल हे शब्द वापरायला लागले. आता त्यानंतर टीव्ही झाले शब्द. हळूहळू हे जन्मानच रुजले की गावाकडच्या खुरपायला जाणाऱ्या बाया सुद्धा इंग्लिशमध्ये बोलतील. ठीक आहे, ओके. बाकीच पाठ आपण उद्याच्याला घेऊया. उद्याच्याला हा टॉपिक संपून जातोय, म्हणजे सिलेबस मराठीचा पद सुद्धा तुमचा संपतोय उद्याच्याला. आणि
ठीक आहे. लाईट पण वापरतात ते. सगळे पण. सगळे. तर फिल्टर पण वापरतात हे शब्द. तर आता ग्रामीण भागातल्या स्त्रियासुद्धा एक 1-2% शब्द इंग्लिश वापरायला लागलेत. अजून हळू-हळू ते आणखीन वापरायला लागतील. बाकीचा पार्ट उद्याच्याला घेऊया. आज मी कधी लेक्चर घ्यायचं YouTubeवरती ते तुम्हाला सांगतो. त्याप्रमाणे तुमचं लेक्चर घेऊन टाकेल मी. धन्यवाद. मडगाड म्हणजे मडगड म्हणतात मडगड. ॲक्चुअली तो मडगाड शब्द असतो. चिखल हे करणारा, गाड करणारा.